चाललंय, पण दीपक भाऊला दवाखान्यात जाऊ द्या. मला दुपारपासून दिवसभर दीपक भाऊ खूप त्रासात आहे, खूप त्रासात. दीपक भाऊला माझी विनंती आहे, दवाखान्यात जा. दीपक भाऊ धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपुरामध्ये राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केलेले आहे। आज उपोषणाचा 4था दिवस आहे। जालन्यातील दीपक बोराडे या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत चालली आहे। त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेले आहे, हातापायाला मुंग्या येत आहेत, तरी त्यांनी देखील उपचार घेण्यास नकार दिलेला आहे। एकूणच बघतो की 6 उपोषणकर्ते या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। अद्यापर्यंत सरकारने त्यांच्या मागणीकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही किंवा त्यांच्या संदर्भात विचारपूस केलेली नाही। त्यामुळे या सगळ्या धनगर बांधवातून खरं तर संताप व्यक्त केला जातोय। माझ्यासोबत सकल धनगर समाजाचे राज्य समन्वयक आहेत। काय तुमची मागणी असणार आहे? गेली 4 दिवसापासून या ठिकाणी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या या नगरीमध्ये राज्यातील आमचे 6 बांधव आमरण उपोषणाला बसलेले आहेत। गेल्या 40 वर्षापासूनची जी मागणी एसटी आरक्षण अंमलबजावणीची आहे ते सरकार आजपर्यंत करायला तयार नाही। आज या ठिकाणी एका बाजूला गेले 4 दिवसापासून माझे बांधव उपाशी असताना हे सरकार शिंदे फडणवीस पवार सरकार या ठिकाणी गौरी गणपतीच्या सणामध्ये मग्न आहे, लाडू तूप खाण्यामध्ये मग्न आहे। मला या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे, तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करा, अन्यथा राज्यातील आमची लेकरं बाळ उद्यापासून तमाम लेकरं बाळ पूर्ण राज्यातला धनगर बांधव या ठिकाणी या पंढरीच्या नगरीमध्ये येणार आहे। आणि या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे की बाबा गेल्या 4 दिवसापासून आपला एक प्रतिनिधी सुद्धा सरकारचा या ठिकाणी चर्चेला आलेला नाही। या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन संपूर्ण राज्य पेटणार आहे। आणि जर का अनुचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी शिंदे सरकारवरती राहणार आहे। गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे राज्य सरकारचा एकही मंत्री, आमदार, खासदार किंवा संबंधित अधिकारी या संदर्भामध्ये चर्चेसाठी आलेला नाही। त्यामुळे येथील धनगर समाज अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।